आज कुठे आहेत आम्ही? पिंपळगाव हरेश्वर. तर आज आपण आलो पिंपळगाव हरेश्वर. पिंपळगाव हरेश्वरची आज यात्रा आहे. धीरे धीरे बोला हो, एवढं काय फास्ट? कुठे जायचंय आपल्याला? तुम्ही पंढरपूर नाव तर ऐकलं असेल. तर पिंपळगाव हरेश्वरला प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जातो. तर आज बाई मी काल फिरून आलो त्यांच्या गावात मस्त. तर तुम्हाला खरं सांगतो, एवढी भारी दर 5 मिनिटाला एक मंदिर दिसेल हो. दर 5 मिनिटाला 16,000 लोकसंख्या आहे गावाची. माझ्या 3 गल्यांचं गाव आहे नुसतं. आणि त्यांचं मोजून एवढं मोठं गाव आहे की एखादा तालुका बसून जाईल त्याच्यात. तर गाव वगैरे तर खूप मोठं आहे आपलं. पण आज आपण तुम्हाला पुरी यात्रा वगैरे दाखवू की कसं आहे काय काय नाही. तर आता सगळ्यात पहिले आपण आपल्या नर्सरीत जात आहोत. चलो. कुठे आता नर्सरीमध्ये बाई त्यांच्या याच्यात 40,000 किती 40,000 कलम. 40,000 कलम म्हणजे एक झाड. 40,000 झाड आहेत. एका झाडाची किंमत 70 रुपये. तर आता हिशोब तुम्हीच लावून घ्या की अभिजित सर किती पैसे आलेत. तर बोर्ड दाखवून काम नाही चालत. क्वालिटी आणि क्वांटिटी पण बघितली पाहिजे. नाद करते काय? नांद करते काय. तरी कलम आहे. याला मोसंबीची कलम म्हणतात. याला कशी बांधली जाते ते झाड दाखवले आपण. ते इथं ग्राफ्टिंग मेथडने केली जाते. याला कशी ग्राफ्टिंग मेथड म्हणजे जे मोठं प्लांट असतं ना त्याची प्लांटची एक ब्रांच कट करून सण त्याचा एक स्पेसिफिक आय घेऊन सण आपण ह्या ब्रांचवर ग्राफ्टिंग करतो आपण याला. बाई साहेब एवढे हुशार आहेत सर तुम्ही. अरे आम्ही नाही करत, ते माणसं करता रे. तर मित्रांनो आम्ही इथं यात्रेत आलो. तर अभिजित सरांच्या स्वतःच्या कडून ही अशी चहा वाटली जाते. चहा प्यायला ये म्हणलं माय.